वर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी दिलाय। माझ्यासोबत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन चे जॉईंट सेक्रेटरी आहेत देविदास तुळजापूरकर। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे राज ठाकरेंनी हे जे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर कुठेतरी नाराजी ही सगळ्या बँक कर्मचाऱ्यांमध्ये दिसते आहे मारहाणीवरनं? आता बँक अधिकाऱ्यांची नेमणूक ही ऑल इंडिया मेरिटवर केली जाते आणि त्यात मराठी माणूस अपेक्षेप्रत फिगर होत नाही। याला कारण महाराष्ट्रामध्ये बँक अधिकाऱ्यांच्या जागा भरत असताना जे आवश्यक ट्रेनिंग आहे ते इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात दिल्या जात नाही, इन्स्टिट्यूटमध्ये पण दिल्या जात नाही। खरं म्हणजे राज ठाकरेंना जर काही करायचं असेल तर त्यांनी या इंटेन्सिव्ह ट्रेनिंगचा आग्रह धरायला पाहिजे, ज्याच्यामुळं मराठी भाषिक हे अधिकाधिक बँकांमध्ये येतील। आणि बँकांमध्ये त्रिभाषिक सूत्र ऑलरेडी ॲप्लिकेबल आहे, म्हणजे इंग्लिश, हिंदी आणि रिजनल लँग्वेज। आता भारतामध्ये एकूण 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, म्हणून काय प्रत्येक बँक अधिकाऱ्याला 22 भाषा येतील असं काही अनिवार्य करता येऊ शकत नाही। तरी देखील जे अमराठी भाषिक बँक अधिकारी आहेत ते जे इथे 2-3 वर्ष राहिले की आपोआप मराठी शिकतात, कारण लोकांमध्ये त्यांना वावरायला लागतं, व्यवसाय त्यांना मिळावा लागतो। मला वाटतं हे अतिशय चुकीच्या दिशेने केलेला प्रवास आहे। त्यांना पॉलिटिकल स्टंट करायचा होता, पण त्यांच्यासाठी आमची हात जोडून विनंती आहे की बँक मैदान करू नका, आणि जर तुम्ही तुमच्या मर्यादा क्रॉस केल्यात तर आम्ही सरकारला तर विनंती करतोय की त्यांना आवर घालावा। ही काही कायदा हातात घेऊन बँक अधिकाऱ्यांना वेठीस धरणं हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही, पण अदरवाईज बँक कर्मचारी संघटना पण सक्षम आहेत स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी। वेळ आली तर आम्ही पण मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत। शेवटी रुपया आणि बँकिंग हे आमच्या बलबुतेवर चालतं आणि त्यात मराठी अमराठी असा भेद न करता आम्ही सगळे एकजुटीने ताबडतोब मैदानात उतरू। पण या निमित्ताने आणखी एका गोष्टीकडे मला राज ठाकरेंचं आणि या मनसेच्या सगळ्या सैनिकांचं लक्ष वेधायचं आहे की बँकांचं धोरण ठरवणारी जी सर्वोच्च व्यासपीठ आहे, डायरेक्टर बोर्ड, या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये अपवादाने देखील मराठी माणूस कुठे फिगर होत नाही। मग या नेमणुका मराठी माणसाच्या केल्या पाहिजेत हा आग्रह कधी राज ठाकरेंनी किंवा मनसेनी धरला का? खरं म्हणजे असे आग्रह त्यांनी धरायला पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।